नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अपडेट आहे। बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करायची असेल किंवा नूतनीकरण करायचे असेल तर त्यासाठी आता कसल्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत। याबद्दलचा शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे। तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिन्यूअल करायचे असेल तर आता तुम्हाला पैसे लागणार नाहीत। याबद्दलचा शासनाने निर्गमित केलेला आहे। काय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे ते आता आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी शासनाने हा नवीन जी आर निर्गमित केलेला आहे। या ठिकाणी काय देण्यात आलेला आहे बघा। इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नोंदणीकरण करण्याकरिता भरावयाची जी नोंदणी किंवा नूतनीकरण फी आहे ती निःशुल्क करण्याबाबत हा जी आर शासनाने निर्गमित केलेला आहे। तारीख या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 13 ऑगस्ट म्हणजे आजच्या तारखेचा हा जी आर आहे, शासनाने निर्गमित केलेला आहे। काय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघून घेऊया। सन 2020 पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे। उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क किती होतं? 25 रुपये होतं, इतकं निर्धारित करण्यात आलेलं होतं। तदनंतर शासनाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये बांधकाम कामगाराची नोंदणी किंवा नूतनीकरणाची जी फीस आहे किंवा जे शुल्क आहे ती रक्कम कमी करून 1 रुपया करण्यात आलेली होती। सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक 6/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित केलेला आहे। हा ठराव कधी पारित झाला तर 6/3/2025 ची जी बैठक झालेली आहे त्यावेळेसच हा ठराव पारित झालेला आहे। त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रान्वये शासनास मान्यतेस्तव सादर केलेला आहे। त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी किंवा नूतनीकरण शुल्क माफ करण्याकरिता मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यामधून शासनाने शासन निर्णय हा काढलेला आहे। आता शासन निर्णय काय आहे आपण या ठिकाणी बघून घेऊया। बघा, इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 मधील कलम 12(3) व कलम 62(2) जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची जी नोंदणी किंवा नूतनीकरण फीस आहे, नोंदणी शुल्क जे आहे ते शुल्क निःशुल्क करण्यासाठी शासनाने या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे आता जो 1 रुपया लागत होता नोंदणी करण्यासाठी, जो 1 रुपया लागत होता किंवा तुम्हाला तुमच्या बांधकाम कामगार योजनेचं नूतनीकरण करण्यासाठी, रिन्युअल करण्यासाठी जे पैसे लागत होते ते पैसे आता तुम्हाला लागणार नाहीत। फ्री ऑफ कॉस्ट तुमची नोंदणी देखील होणार आहे आणि बांधकाम कामगार योजनेचं नूतनीकरण देखील, रिन्युअल देखील आता फ्री ऑफ कॉस्ट करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा शासन निर्णय शासनानं निर्गमित केलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा शासनानं शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। सर्व बांधकाम कामगारांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व बांधकाम कामगार मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।